ॲक्सिस बँकेमध्ये देखील नाशिकच्या TCS सारख्या अनेक घटना घडल्या होत्या। असा एक मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी केलाय। ॲक्सिस बँकेमध्ये अशा घटना लक्षात येताच आम्ही कारवाई केली, हे देखील अमृता फडणवीसांनी स्पष्ट केलं। तसंच महिलांनी सजग राहावं, वरिष्ठांना लगेचच कळवावं असं आवाहन देखील अमृता फडणवीसांनी केलं। याचवरून आता विरोधकांनी मात्र काही सवाल विचारले आहेत। त्याच वेळेला अमृता फडणवीसांनी तक्रार का दिली नाही असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विचारला। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशी करावी असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। माझ्या वेळेस पण मी जेव्हा ॲक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत आणि विसिल ब्लोईंग होऊन त्या मुलांना प्रॉपर त्याच्या अगेन्स्ट लीगल ॲक्शन झालेली आहे, कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे। तर मला वाटतं असं काही झालं तर ते झाल्या आपल्याला विसिल ब्लोईंग करणं जरुरी आहे, समाजाला हे सांगणं जरुरी आहे, आपल्या सिनियर्सना सांगणं जरुरी आहे। त्याच्यानेच हे बंद होणार पुढे जाऊन। त्यांनी पोलीस तक्रार का केली नाही? त्यांनी ताबडतोब त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी होत्या किंवा इतक्या मोठ्या नेत्याच्या पत्नी होत्या, सुशिक्षित आहेत, महिलांच्या हक्कांसंदर्भात त्या चर्चा करत असतात, बोलत असतात, त्यावेळेला त्या का गप्प बसल्या असा प्रश्न लोक विचारू शकतात। अमृताताई बोलत असताना एक तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, त्या स्वतः राजकारणामध्ये नाही आहेत। त्यांचं एखादं स्टेटमेंट आज आलं असेल, पूर्वी का नाही आलं, त्या राजकारणामध्ये नसल्यामुळे त्याच्यामागे राजकारण आहे का हे आम्हाला बोलता येणार नाही। पण ठीक आहे, आता तरी त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांकडेच होम डिपार्टमेंट आहे, शहानिशा त्या ठिकाणी करावी। एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल आणि अमृताताई बोलतात ते खरं असेल तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायला काय हरकत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।